जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ टे क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण 2025मध्ये टी परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास या संदर्भातील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच अशा स्वरूपाचे प्रश्न आगामी परीक्षेतसुद्धा पाहायला मिळतील. तर पहिला पॉईंट बघूया आपण. आईस्क्रीम तयार करताना ते थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर होतो? तर पर्याय क्रमांक 1 द्रवरूप नायट्रोजन, 2 हायड्रोजन, 3 गोठवलेला कार्बन मोनॉक्साईड आणि 4 गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4 बघा, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे सुका बर्फ म्हणतो आपण याला. लक्षात घ्या, यावरती प्रश्न आहे परीक्षेमध्ये हा, आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या. सुका बर्फ किंवा शुष्क बर्फ. तर घनरूप कार्बन डायऑक्साईड हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बघूया आपण पुढचा पॉईंट महत्त्वाचा. तर कोणत्या प्रकारच्या हवामानात बाष्पीभवनाची बघा क्रिया मंद होते? असा हा प्रश्न आहे. बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. तर लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 उष्ण, 2 कोरडे, 3 थंड, 4 दमट. तर दमट प्रकारच्या हवामानामध्ये बघा बाष्पीभवनाची जी काय क्रिया असेल ती कशी असेल तर मंद होताना पाहायला मिळते, आणि उष्ण प्रकारच्या वातावरणामध्ये मात्र ती कशी होणार आहे तर ती वेगाने होणार आहे. पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा पॉईंट आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? हा बघा प्रश्न विचारला गेलेला आहे 2025 टी-ईटीला. तर अजिंठा लेणी प्रामुख्यानं ही जी काय अजिंठा लेणी आहेत ती वाघूर या नदीकाठी आहेत. लक्षात घ्या. आणि ही वाघूर नदी जी आहे ती तापीची उपनदीसुद्धा पाहायला मिळते आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 बुलढाणा, 2 जळगाव, 3 जालना, 4 छत्रपती संभाजीनगर. तर पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी, आणि कोणत्या नदीकाठी तर वाघूर नदीकाठी. पुढचा पॉईंट आहे, राज्यसभा हे डेड्या सभागृह नाही. म्हणजे कोणत्या प्रकारचं सभागृह नाही म्हणता येईल? लक्षात घ्या प्रश्न. तर पर्याय क्रमांक 1 वरिष्ठ, 2 द्वितीय, 3 कनिष्ठ, 4 कायमस्वरूपी. तर ते कायमस्वरूपी सभागृह आहे. त्याच्यानंतर बघा वरिष्ठ सभागृह आहे. तसेच ते द्वितीय सभागृह आहे. ते कनिष्ठ दर्जाचं सभागृह नाही, तर कसं आहे तर ते वरिष्ठ आहे. आपण वरती बघितलं. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 आहे तो. तर पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर लक्षात घ्या, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट असं आहे. असं या या ठिकाणी आपल्याला प्रश्न बघा महत्त्वाचा आहे, की डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? डॉट्स म्हणजे काय तर डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 कावीळ, 2 विषमज्वर, 3 मलेरिया, 4 क्षयरोग. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचा असणारा महत्त्वाचा जीवाणू यापासून आपल्याला क्षयरोग होताना दिसून येतो, आणि क्षयरोगाच्या बाबतीत लक्षात घ्या, BCG ही एक महत्त्वाची लस दिली जाते. त्याच्यानंतर लक्षात घ्या, मलेरिया, हिवताप म्हणतो आपण. तर हा जो काही आजार आहे मलेरिया, तो आदिजीवामुळे होतो, आणि त्याचा आदिजीव कोणता आहे? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. त्याच्यानंतर जे काही विषमज्वर आहे त्याला आपण त्या ठिकाणी बघा टायफॉईड म्हणून सुद्धा ओळखतो. तर साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे हा विषमज्वर होतो. त्याच्यानंतर कावीळ आहे. तर लक्षात घ्या, हिपॅटायटिस ए व्हायरस आणि हिपॅटायटिस बी व्हायरस हे 2 महत्त्वाचे आहेत. तसं हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई असे हे काविळीच्या व्हायरसचे प्रकार आहेत. मात्र हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी हे मात्र घातक आहेत. तर बघा, विषाणू आहे हा विषाणूमुळे होणारा आजार आहे कावीळ. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. महत्त्वाचं आहे, की स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर काकोरी कट 1925चा हा काकोरी कट या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर नेमकं कसे संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, 2 रेल्वेतील नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट, 3 हावडा सिपूर प्रकरण, आणि 4 सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे की उत्तर प्रदेश येथील काकोरी या ठिकाणच्या जे काही रेल्वे स्थानकावर महत्त्वाचा सरकारी खजिना लुटण्याशी संबंधित म्हणूया आपण
हे प्रकरण पाहायला मिळतं आपल्याला. 1925चं असणार आहे काकोरी कट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यासाठी कोणते मासिक प्रकाशित करते? म्हणजे थोडक्यात बालभारतीच्या माध्यमातून कोणतं मासिक? तर किशोर मासिक पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी प्रकाशित केलं जातं. तर पाठ्यपुस्तक निर्मिती करणारी एक महत्त्वाची संस्था 1967ची स्थापना आहे, पुणे येथे मुख्यालय आहे. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? तर बघा पर्याय क्रमांक 1 विलयन बदल, 2 संगनन बदल, 3 संप्लवन बदल, 4 बाष्पीभवन बदल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर का असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 असणार आहे, विलयन बदल. तर उन्हाळ्यामध्ये जे की बर्फ असणार आहे तो बर्फ वितळल्यानंतर मात्र त्या ठिकाणी हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया घडून येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? तर पर्याय क्रमांक 1 शेतकरी, 2 डॉक्टर, 3 कुंभार, 4 सराफ. तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच की या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की डॉक्टर बघा महत्त्वाचं सेवा पुरविण्याचं काम करतात. सेवाभावी व्यवसाय असणार आहे त्यांचा. सेवा पुरविण्याचं काम बघा या माध्यमातून होतं. त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर का असणार आहे? तर डॉक्टर. आणि बाकीचे जे काही असणारे घटक आहेत ते मात्र त्या ठिकाणी वस्तूच्या माध्यमातून त्यांचं जे काही असणारं कार्य आहे ते पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या हवामानात बघा बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर पर्याय क्रमांक 3 दमट या हवामानामध्ये बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया की सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते असते? तर सूर्यास्तानंतर साधारणतः जे वारे वाहते तर आपण त्या ठिकाणी पर्वतीय वारे म्हणायचं आहे. लक्षात घ्या. म्हणजेच की साधारणतः या ठिकाणी आपल्याला जे काही बाकीचे वाऱ्याचे प्रकार आहेत ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. खालीलपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 1 निवडणूक आयुक्त, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल, 4 उपराष्ट्रपती. तर बघा वरचे जे काही 3 व्यक्ती आहेत म्हणजेच की निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, राज्यपाल यांची निवड कोण करतात? तर नेमणूक राष्ट्रपती करतात. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, उपराष्ट्रपती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 सहल, 2 प्रवास पद्धती, 3 निरीक्षण पद्धती, 4 दिग्दर्शन पद्धती. तर पर्याय क्रमांक 1 सहल पद्धती. तर लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजेच की भूगोलमध्ये सर्वाधिक उपयुक्त ठरणारी ही पद्धती असणार आहे, सहल पद्धती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश असतो. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तापमानावरती आपल्याला बाष्पीभवनाचा वेग पाहायला मिळेल. महत्त्वाचं आपण जसं ध्रुवाकडे जातो विषुववृत्ताकडून तसं त्या ठिकाणी जे काही बाष्पीभवनाचा वेग असेल तर तो कसा असेल? तर बघा पर्याय क्रमांक 1 कमी जास्त, 2 सौम्य कमी, 3 मध्यम कमी, 4 कमी कमी. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत या ठिकाणी. खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? तर पर्याय क्रमांक 1 आहे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असणे, 2 वेगवेगळी पिके घेणे, 3 मृदेचा सामू 8पेक्षा जास्त असणे आणि 4 मृदेचा सामू 6 ते 8च्या दरम्यान असणे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मृदेचा सामू 8पेक्षा जास्त असणे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य कोणत्या नियमाशी संबंधित आहे? तर अग्निबाणाचं जे काय प्रक्षेपण कार्य आहे ते लक्षात घ्यायचं आहे. बघा पर्याय आपल्याला पाहिजे आहेत. पहिल्यांदा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आणि 4 न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत. तर पर्याय क्रमांक 3 न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिला आहे जडत्वाचा नियम. तर लक्षात घ्या. तिसरा आहे क्रिया आणि प्रतिक्रिया बलाचा नियम. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत. विज्ञानमधला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा पॉईंट. रक्तातील अभिद्रव्य स्थायू
वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर होतो? तर पर्याय क्रमांक 1 हिमोलिसिस पद्धत, 2 डायलिसिस पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत आणि बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे अपकेंद्रित पद्धत. तर योग्य उत्तर का असणार पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. योग्य जोड्या जुळवा. तर उकळीचा सांधा, बिजागरीचा सांधा, सरकता सांधा, अचल सांधा. बघा हे सांधे कुठे कुठे असतात? उकळीचा सांधा आपल्याला खांद्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बिजागरीचा सांधा हा लक्षात घ्या कोपरामध्ये असतो. सरकता सांधा हा मनगटामध्ये असतो. अचल सांधा आपल्याला कवटीमध्ये पाहायला मिळेल. तर अशा स्वरूपामध्ये ह्या जोड्या पाहायला मिळतील. सांध्याचे प्रकार आपल्याला विचारले गेलेले आहेत. हा प्रश्न विज्ञानमधून लक्षात घ्या आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की जिभेवर असणाऱ्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 रुचिनलिका, 2 रुचिकलिका, 3 रुचिकर्णिका, 4 स्वादनलिका. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाईल की इस्रो प्रश्न आहे की इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर लक्षात घ्या प्रश्न खूप वेळेस आलेला आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, 2 इंडियन स्पेस रिझर्व्ह ऑर्बिट, 3 इंडियन स्फेअर रिसर्च ऑर्गनायझेशन, 4 इंडियन स्फेअर रिसर्च ऑर्बिट. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा पॉईंट आहे की खालील पर्यायापैकी पश्चिमवाहिनी नदी कोणती? तर पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अशाच प्रकारचे प्रश्न आगामी परीक्षेमध्ये सुद्धा असतील. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.